आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. पोकळ घिस्सा डावावर ब्राझीलचा पैलवान फेडररला लिमास केले चित्तपट. बेडखेळ येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवानिमित्त श्री सिद्धेश्वर कुस्ती मैदानात शनिवार दिनांक 4 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मल्लांच्या भव्य कुस्ती मैदान झाले. मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती पुणेचा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता पैलवान फेडररला लिमा यांच्यात झाली. ही कुस्ती प्रशांत पाटील यांच्या स्मरणार्थ प्रणव पाटील मॅनेजिंग डायरेक्टर पद्मावती ग्रुप कोल्हापूर यांच्या हस्ते लावण्यात आली होती. तर कुस्तीसाठी पंच म्हणून रवींद्र पाटील बाणगेकर यांनी काम पाहिले. चटकदारपणे झालेल्या या कुस्तीत पैलवान प्रकाश बनकर याने 7 मिनिटात पोकळ घिस्सा या डावावर ब्राझीलच्या पैलवान लिमा यास चितपट केले व उपस्थितीत कुस्ती रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सायंकाळी 4च्या दरम्यान गाव कामगार पोलीस पाटील संदीप पाटील, प्रणव पाटील, सुनील नारे यांच्या हस्ते कुस्ती मैदानाचे पूजन करण्यात आले. मैदानात फुलांचा वर्षाव करून कुस्ती मैदानाला चालना दिली. लहान गटातील वरद खोत, शिवा सातपुते, अनमोल आवटे, अरिहंत पाटील, प्रतिमेश चिंचणे, आर्यन पाटोळे, आयुब मतिवडे यांच्या कुस्तीने मैदानाची सुरुवात झाली. मैदानातील 2 नंबरची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पुणेचे पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता पैलवान मोहम्मद मिल्की यांच्यात झाली. ही कुस्ती कृषी पंडित सुरेश देसाई, प्रद्युम्न पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. तर कुस्तीसाठी पंच म्हणून संजय डेबाजे व लक्ष्मण निंबाळकर यांनी काम पाहिले. या कुस्तीत पैलवान कोकाटे यांनी पैलवान मिल्की यावर घुटना डावावर आसमान दाखवले. या कुस्तीसाठी व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखाना बेडखेळ यांचे सहकार्य लाभले. मैदानातील 3ऱ्या क्रमांकाची कुस्ती अरिहंत शुगर इंडस्ट्रीज जैनापूर यांच्या वतीने होती. ही कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पुणेचा पैलवान सुबोध पाटील विरुद्ध हिंदकेसरी हरियाणाचा पैलवान वीरेंद्र भिवानी यांच्यात चटकदारपणे आक्रमक डावाद्वारे झाली. यामध्ये पैलवान सुबोध पाटील याने पैलवान भिवानी यास 12व्या मिनिटात घुटना डावावर विजय मिळवला. ही कुस्ती ॲडव्होकेट JN पाटील, पासगौड पाटील, शंकर पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. तर या कुस्तीसाठी पंच म्हणून हनुमंत गुरव व दौलत गुंजी यांनी काम पाहिले. 4थ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन शाहूपुरी कोल्हापूरचा तालमीचा पैलवान राघू ठोंबरे विरुद्ध हरियाणाचा पैलवान सुमित चहल यांच्यात झाली. ही कुस्ती चंद्रकांत भोजे व समेत भोजे यांच्या हस्ते लावण्यात आली. यासाठी पंच म्हणून तानाजी बंडगर यांनी काम पाहिले. घुटना डावावर ठोंबरे यांनी विजय मिळवला. मैदानातील 5व्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पैलवान प्रकाश इंगळगी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान ऋषिकेश देवकते यांच्यात झाली. ही कुस्ती ॲडव्होकेट ब्रजेश शास्त्री यांच्या हस्ते लावण्यात आली. तर यासाठी पंच म्हणून संदीप वाळकुंजे यांनी काम पाहिले. निकाल डावावर पैलवान प्रकाश इंगळगी यांनी देवकते यावर विजय मिळवला. याबरोबर कार्तिक इंगळगी, अमोल चव्हाण, पवन चिक्कदिनिकोप, राज पवार, भूमिपुत्र मुदगा, साई नलवडे, समेत हळी इंगळी, प्रदीप अणुसे, सर्जेराव चिम्मड, सर्वोदय डेबाजे यांच्यात झालेल्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. मैदानातील मनोरंजनाची कुस्ती अयोध्येचा पैलवान बाबा लाडे विरुद्ध काला पंजाबी यांच्यात झाली. ही सुमारे 15 मिनिटं चालली. या कुस्त्यात अखेर बाबा लाडे यांनी रोमांचक विजय मिळवला. ही कुस्ती यात्रा कमिटीच्या वतीने लावण्यात आली होती. तर पंच म्हणून प्रदीप देसाई यांनी काम पाहिले. मैदानात लहान मोठ्या मध्यम गटातील व नामवंत अशा 155 कुस्त्या झाल्या. कुस्ती मैदानात दत्त शिरोळचे गणपतराव पाटील, रघुनाथ पाटील, अरिहंत शुगरचे उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, जवाहरचे MD मनोहर जोशी, जयकुमार खोत, व्यंकटेश्वरा कारखान्याचे GM SV हिरेमठ, राहुल मेहता, डॉ. विलास जोशी, डॉ. विजय पाटील, सदलगा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, खानापूर कुस्ती कमिटीचे सर्व सदस्य यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील कुस्तीप्रेमी उपस्थित होते. कुस्ती मैदानाचे नेटके नियोजन व व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आले होते. कुस्ती मैदान कमिटीच्या वतीने सर्व कुस्ती प्रायोजकांचा गदा देऊन सत्कार करण्यात आला. रात्री सुमारे 9 वाजेपर्यंत कुस्ती मैदान चालले. सुमारे 30,000 पर्यंत कुस्तीप्रेमींची उपस्थिती होती. चोख विद्युत प्रकाश व्यवस्था, शिस्त व शांततेचे मैदान. कुस्तीचे समालोचक ज्योतिराम वाझे, सांगली मराठीमध्ये, तर सदाशिव कपाली, कुंभार हळी यांनी कन्नडमध्ये कुस्तीत डावपेच व परंपरा सांगितली. SB न्यूजसाठी बेडखेळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.